हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला पानगळ्याला पोटल्या कशा पद्धतीने लावायच्या हे एकदम सविस्तर पद्धतीने सांगते. एकदम गोल अशा पोटल्या लागणार आहेत. पोटली लावताना काळजी घ्यायची की जे आपण पोटली बनवताना ज्या पोटलीला धागा गुंडळलेला असतो तो पण दिसला नाही पाहिजे. व्यवस्थित अशी पोटली आपली लागली पाहिजे. इथे मी बघा पानगळा पण ड्रॉ करून दाखवते. 3.25 इंच गळाफीट घेतलेला आहे. मागे गळा आहे 11 इंचाचा आणि मागची लांबी आहे 15.5. आपली याची घडी आहे 11.5ची. पोटली बिना कॅनव्हासची पण पोटली एकदम व्यवस्थित अशी लागली जाते. पानगळा कटिंग करताना व्यवस्थित असा कटिंग करायचा. आपण गळाफीट 2.25 इंचाचा घेतल्यामुळे आपण ह्याला शिलाई 5 इंचानी घेणार आहे. इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणून अर्धा इंच सोडायचं. एक्स्ट्रा अर्धा इंच सोडून द्यायचं. 1 इंचाचं तिथं सोडायचं आणि 1.25 इंच खूण करायची. बरोबर 1.25 इंचाला खूण करून घ्यायच्या. अर्धा इंचाला लावायची असेल तरी पण अर्धा इंचाला पण लावू शकतो. इथे बघा थोडं जास्त होत होतं म्हणून मी ॲडजस्ट केलं 2 पोटल्यामध्ये. टोकाला पानगळ्याच्या लावलं म्हणजे व्यवस्थित असा आपला पानगळ्याचा शेप दिसतो. दुसऱ्या साईडला पण त्याचा छापा उमटवून घ्यायचा आणि मार्किंग करायची. सेम असं दोन्हीकडे पोटल्या लागल्या जातात म्हणजे. मेन फॅब्रिकचा गळा कधीच कटिंग करायचा नाही. गळ्याला आपण शिलाई मारून झाल्यानंतरच तो गळा कटिंग करायचा असतो. व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची आणि 1.5 इंचानीच आता शिलाई आपण पोटलीसाठी घेणार आहे. अर्धा इंचानी घेतली तर आपला गळा जास्त डीप होणार, कारण की आपण गळाफीटच 2.25 इंचाचा घेतलेला आहे. व्यवस्थित असा नॉर्मल असा दाबा उचलायचा आणि हे बघा किती व्यवस्थित अशा लागलेल्या आहेत. आपली साधी मशीन असेल तर पोटली आपली पुढे सरकत नाही, म्हणून थोडा नॉर्मल असा उचलायचा. सुई आतमध्येच ठेवायची म्हणजे व्यवस्थित अशी पोटली लागते, कपडा सरकत नाही. पोटली लावताना खूप आतला कपडा, मेन कपडा असतो तो सरकतो खाली. व्यवस्थित अशी पोटली घट्ट पकडायची आणि शिलाई घ्यायची म्हणजे पोटली सरकत नाही. व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेतल्यानंतर कपडा आपला हालत नाही. व्यवस्थित अशा पोटल्या लागल्या जातात. पोटली लावताना कपडा चेक करायचा सारखा, नाहीतर तो खालच्या साईडला सरकत असतो. पानगळ्याच्या टोकाला व्यवस्थित अशी पोटली लावायची म्हणजे पानगळ्याचा शेप व्यवस्थित असा येतो. कोणत्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावर सविस्तर मी असे कटिंग दाखवते त्याची. पोटली बनवताना व्यवस्थित अशा गोल बनवायच्या.
आपल्याला एका गळ्यासाठी 25-30 पोटले लागतात. बघा किती व्यवस्थित असे लागलेले आहेत. आपण 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं बघा, बरोबर व्यवस्थित 1.5 इंचाचं अंतर आहे. एक्स्ट्रा जो कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आता पानगळ्याला इथं कट घ्यायचे छोटे छोटे, म्हणजे आपला पानगळ्याचा शेप व्यवस्थित असा येतो. डबल एक शिलाई घ्यायची त्याच्यावर. पोटलीपासून खूप सारे आपण डिझाईन बनवू शकतो. इथे बघा आता आपल्याला दाब शिलाई घ्यायची. जो आतला एक कपडा आहे तो आपण अस्तरच्या बाजूला धरायचा आणि दाब शिलाई घ्यायची. व्यवस्थित अशी पूर्ण पानगळ्याला दाब शिलाई घ्यायची. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची. दाब शिलाई नाही घेतली तर आपला आतला कपडा जो अस्तरचा असतो तो ब्लाऊज घातल्यानंतर बाहेर निघत राहतो, त्याच्यामुळं दाब शिलाई घ्यायची. इथे बघा आता चारी बाजून आपण शिलाई घेणार आहे. व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची. बघा इथं झालेली आहे माझी शिलाई घेऊन. इथे बघा पोटल्या कशा एकसारख्या एकदम व्यवस्थित अशा लागल्यात. पोटली बनवतानाच गोल अशी बनवायची, म्हणजे व्यवस्थित अशी आपली दिसते पोटली. चला बाय.